नमस्ते माझ्या टेलर मैत्रिणींनो, बघा हे जिमी चू साडीवरचं ब्लाऊज आहे। खूप पातळ कपडा असल्यामुळे शिवायला खूप त्रास होतो। तर या साडीच्या कपड्याचे गोटसुद्धा लावले जात नाही ब्लाऊजला। तर मग मी असंच अस्तर पलटवून त्याला डबल दाब टिप देऊन गळा तयार करणार आहे। आणि अशा पद्धतीने पण गळ्याचा आकार खूप छान होतो। डबल टिप द्यायची, दाब टिप, आकार छान बसून जातो। गोठ लावण्याची काही गरज राहत नाही किंवा तुरपायची पट्टी लावण्याची सुद्धा काही गरज राहत नाही। तर अशा पद्धतीनं गळ्याचा आकार व्यवस्थित होऊन जातो। आणि त्याला पाठीमागून कपड्याला पाठीमागून वर्क आहे, तर ती वर्कची डिझाईन मी पूर्ण जशी तशीच पाठीमागं व्यवस्थित ठेवलेली आहे आणि जास्तीची कट नाही होऊ दिली। डिझाईन व्यवस्थित बसली पाठीवर। आणि गळ्याला डबल शिलाई मारायची दाब टिपची, कारण की मी गोट लावलेला नाही आहे त्याला। तर अशा पद्धतीनं पाठीमागची बाजू पूर्ण तयार झाली आणि अस्तरवर शिलाई मारून घ्यायची आणि राहिलेला शिल्लकचा कपडा कट करून घ्यायचा। पातळ साडी असल्यामुळे साडीचं कापड खूप पातळ असतं, त्यामुळं ब्लाऊज पण शिवायला खूप त्रास होतो। साडीतलंच ब्लाऊजचं कापड आहे। साडी पातळ आणि ब्लाऊज पण पातळच असतं, तर हे कपडे शिवायला खूप त्रास देतात। तर असे ब्लाऊज असले की मी 50 रुपये एक्स्ट्रा घेते ब्लाऊजची शिलाई। शिवायला खूप त्रास देतात असे पातळ कपडे। आणि बाहीवर पण सेंटरला डिझाईन होती, तर मग मी डिझाईन वर्क केलेलं होतं ते डिझाईन। आता सेंटरला डिझाईन येण्यासाठी मग बाहीला मला जॉईंट द्यावा लागला, तेव्हा कुठे ती डिझाईन सेंटरला आली। दोन्ही साईडला दोन्ही बाहीला जॉईंट द्यावा लागला। तर मग जॉईंट देऊन बाही तयार केली आणि डिझाईन सेंटरलाच आली। एखाद्या वेळेस जे वर्क केलेलं बाहीवर डिझाईन असतं ते तिरपं तारपं असतं, ते काही सेंटरला राहत नाही। मग ते आपल्याला जॉईंट देऊन सेंटरवर करावं लागतं। तर अशा पद्धतीनं दोन्ही बाहीवरचे डिझाईन मी सेंटरला आणलेले आहे आणि बाह्या एकदम तयार झालेल्या आहेत। दोन्ही साईडला जॉईंट द्यावं लागले मला बाहीला। आणि बाही लावताना सुरुवात सेंटरपासूनच करायची। सेंटरपासून बाही लावायला सुरुवात करायची आणि बाहीला मी डबल शिलाई द्यावंच लागते, कारण की एकदा डबल शिलाई दिली की मग ती उसवण्याची काही भीती राहत नाही आहे। अशा पद्धतीनं दोन्ही बाह्या तयार केल्या मी आणि पाठीमागची डिझाईन पण खूप छान झाली। माझ्या असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका। तर अशा पद्धतीचे साडीवरचे ब्लाऊज असले की मी 50 रुपये केव्हाही एक्स्ट्रा घेते, कारण की हे शिवायला खूप त्रास जाते हे ब्लाऊज। तर माझं हे ब्लाऊज आता रेडी आहे शिवून। तर कस्टमरच्या अंगात पण ब्लाऊज छान झालं। तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। बाय।